आज करूया काजू मसाला। त्यासाठी मी इथे 100 ग्राम काजू घेतले आहेत आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये हे काजू भाजून घेणार आहे। जास्त असे भाजू नका, नाहीतर कडवटपणा आपल्या काजूला येईल। आता इथे मी 2 कांदे आणि 1 टोमॅटो मऊसर होईपर्यंत शिजवून घेतले आहेत। हे बघा, आपल्याला याचा कलर अजिबात बदलायचा नाही। या पद्धतीने आपल्याला हे कांदा आणि टोमॅटो भाजून घ्यायचे आहेत। तसेच मी येथे लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं टाकलं आहे, तेही चांगलं फ्राय करून घेतलं आहे। आता येथे मी काजूच्या थोड्या पाकळ्या 1 तासापूर्वी गरम पाण्यात भिजत टाकल्या होत्या, त्याही मी याच्यामध्ये टाकल्या आहेत। आता याची आपल्याला चांगली पेस्ट करून घ्यायची आहे। या वाटणामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकली आहे। असे जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता इथे मी त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये घरगुती तिखट टाकलं आहे। आता हा वाटलेला मसाला टाकून चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। हे बघा, या पद्धतीने। आणि येथे मी चवीनुसार मीठ टाकलं आहे। या पद्धतीने तुम्ही काजू मसाला करून बघा, एकदम छान आणि चविष्ट होतो। आणि आता मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी टाकून ते या वाटणात टाकलं आहे आणि त्याला एक उकळी काढून घेतली आहे। तसेच मी इथे गरम मसाल्याचा वापर केला आहे। तुमच्या चवीनुसार आणि आवडीनुसार तुम्ही इथे मसाले टाकू शकता। आता येथे मी काजू टाकले आहेत। हे बघा, आपला काजू मसाला